गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. मी चव्हाण BS ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग BT ढेबेवाडीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतोय. बघा, आज आपण गणिताच्या तासिकेमध्ये प्रश्नपत्रिका पाठीमागे जी आपली तालुकास्तरीय एक प्रश्नपत्रिका झालेली होती, त्या प्रश्नपत्रिकेचं आज आपण थोडक्यामध्ये विश्लेषण पाहणार आहोत. बघा, पहिला पेपर असतो तुमचा मराठी आणि गणित. किती मार्काचा असतो हे सर्व तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे की नाही? किती मार्काचा असतो? 150 मार्काचा असतो. म्हणजे प्रश्न किती असतात? 75 प्रश्न असतात. एका प्रश्नाला 2 गुण असं आपला पेपर असतो, बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, मराठीला किती असतात प्रश्न? त्यापैकी 25 प्रश्न मराठीचे असतात आणि 50 प्रश्न गणिताचे असतात. आणि आपल्याला तो सोडवण्यासाठी 1.5 तास वेळ असतो, बरोबर आहे की नाही? आता आपल्याला हे सर्व पाहावं लागणार, कारण आपली परीक्षा आता जवळ आलेली आहे, बरोबर? जवळजवळ 20 दिवसावर आपली परीक्षा आलेली आहे. मग त्यासाठी आपल्याला हे सर्व आता कॅल्क्युलेशन करून बघावं लागेल. मराठीला आपल्याला 1.5 तासातला किती वेळ द्यावा लागणार? गणिताला जास्त वेळ लागेल का मराठीला जास्त वेळ लागेल? गणिताला जास्त वेळ, कारण गणिताचे प्रश्न 50 आहेत आणि मराठीचे 25 प्रश्न आहेत. त्यामध्ये सुद्धा आणखीन काय असतं, गणित सोडवायला आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो, बरोबर आहे की नाही? मग जेवढा आपण गणिताचा सराव कराल तेवढा आपल्याला गणित सोडवण्यासाठी सोपं होणार आहे, किंवा फास्ट किंवा वेळ पुरणार आहे, मला सांगायचं, बरोबर आहे की नाही? मग आपण आजही या ठिकाणी गणिताचे काही ठराविक प्रश्न पाहणार आहोत. आणि मी तुम्हाला आठवत असेल तर गेल्या तासिकेला तुम्हाला बघा मी एक कोडं दिलेलं होतं, त्याचं उत्तर येतंय तुम्हाला? काय कोडं होतं? 7 कुंड्या होत्या. 7 कुंड्यामध्ये आपल्याला 100 फुलं बसवायची होती. अशी बसवायची होती की कोणीही मागायला आलं, पहिलं गिरायक आपल्याकडे आलं आणि त्यानं जर समजा 25 फुलं मागितली तर आपल्याला फुलं न देता आपल्याला काय द्यायच्यात? कुंड्या द्यायच्या. हे उत्तर कोणाकोणाला आलं? ज्यांना आलं असेल त्यांनी कमेंटमध्ये आपलं उत्तर टाकू शकतात. 100 फुलं तुम्ही 7 कुंड्यामध्ये कोणत्या पद्धतीनं ठेवणार आहात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे मला समजेल की कोणाकोणाला त्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. जर समजा काही अडचण असेल या उदाहरणाविषयी तर मला कॉलही करू शकता. माझा नंबर तुमच्या सरांकडे आहे. जर समजा तुम्हाला हे उदाहरण समजलं नसेल किंवा हे कोड जे मी दिलेलं होतं समजलं नसेल, सर हे असं कसं काय असू शकतं, हे जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला कॉलही करू शकता. तुमच्या सरांकडे माझा नंबर आहे, ओके? तरी मी आता उत्तर सांगणार नाही, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि ज्यांना सुटलं नाही त्यांनी उद्याच्या क्लासला मला सांगा, ओके? चला, तर आपण काही प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत आणि मी तुम्हाला आता काही प्रश्नाला पर्याय देणार आहे, काही प्रश्नाला पर्याय देणार नाही, कारण आपल्याला आता एवढा सराव पाहिजे की पर्याय न देता सुद्धा आपल्याला उत्तर आलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? कारण गणित म्हटलं तर उत्तर येणारच आहे, पर्याय द्यायची आवश्यकता नाही. पर्याय तर ऑलरेडी असणार आहे तुमच्या परीक्षेमध्ये. पण आपण आज काही प्रश्न तसे बघू, काही प्रश्न या पद्धतीने बघू. तर आपण, आणि मी काय करणार आहे, तुम्हाला थोडा वेळ देणार प्रश्न सोडवायला. काय होईल, मी जर इथं पटपट पटपट फक्त सोडवून दिलं तर काय होतं ते कोणत्या पद्धतीने तुम्ही बघता इथं समजतं, परंतु ज्यावेळेस आपण प्रत्येक सोडवायला जातो त्यावेळेस आपल्याला अडचण येऊ शकते. म्हणून मी आज काय करणार आहे, तुम्हाला थोडा वेळ सोडवायला देणार आहे. बघा, एक कसं उदाहरण सांगतो. आपली आई दररोज भाकरी करते, चपात्या करते, आपण हे पाहतो ना? आपली आई दररोज भाकरी करते, आपण कधीतरी पाहत असतो. आई काय करते? पीठ घेते, मळते, भाकरी थापते, उचलते, तव्यावर टाकते, परत ते काय म्हणतो त्याला, पलटते, बरोबर आहे की नाही? मग आपल्याला पाहताना वाटतं अरे हे किती सोपं आहे, बरोबर आहे की नाही? वाटू शकतं आपल्याला, अरे काय पीठ मिळायचंय, त्याच्यावर थापायचंय आणि भाकरी तव्यावर टाकायची, पाणी लावायचं, परत उलटण्यानं काय करायचं त्याला, पलटायचे, हे सोपं वाटतं. पण जर त्याच वेळेस तुम्ही मम्मीला, तुमच्या आईला सांगितलं की मी एकदा करून पाहते किंवा पाहतो करून, त्यावेळेस मात्र ज्यावेळेस आपण भाकरी थापतो त्यावेळेस आपली गोल होत नाही, अशी काहीतरी वेगळी होते की नाही? आणि तशी झाली आणि किमान आपण उचलून टाकायला गेलो तर ते मोडणार,
बरोबर आहे. म्हणजे मला सांगायचं काय आहे, जर मी इथं उदाहरण तुम्हाला सोडवून दिलं, पाहताना तुम्हाला सोपं वाटतं, अरे सोपं तर आहे, किती सोपं आहे, काय अवघड आहे याच्यात, असं वाटू शकतं. पण ज्या वेळेस त्यामधल्या ज्या अडचणी आहेत, त्या उदाहरण सोडवत असताना ज्या अडचणी आहेत त्या केव्हा लक्षात येणार आहेत आपल्याला, आपण स्वतः करून पाहताना त्या आपल्या लक्षात येणार आहे. म्हणून मी तुम्हाला थोडा वेळ देणार आहे. भाकरी करताना कधी करणार आहे, ज्यावेळेस ती भाकरी काय म्हणायचं त्या प्लेटमधून उचलून तव्यावर टाकताना मोडणार आहे, त्यावेळेस आपल्याला ती अडचण लक्षात येणार आहे. पहिल्यांदा सोपं वाटणार आहे, आई पटकन करते, उचलून टाकते. म्हणून उदाहरण मी सोडवत असताना किंवा तुमच्या शाळेतील सर सोडवत असताना तुम्हाला काय वाटणार आहे, ते एकदम सोपं वाटतं. हे घ्यायचं, ते घ्यायचं, याची बेरीज करायची, त्याचा गुणाकार करायचा, सोपं आहे. पण ज्या वेळेस त्यामधील ज्या अडचणी आहेत त्या कधी समजणार आहेत, ज्यावेळेस आपण स्वतः ते करून पाहणार आहे. बरोबर. म्हणून या ठिकाणी तुम्हाला समोर आपण सुरू करू. आपल्या वेगवेगळं कमी असतो, हे गणित आहे. यम इंटू मी इंग्रजीत वाचलं, यम गुणिले 1/9 बरोबर 9, तर यम बरोबर किती. याला पर्याय देऊ मी. पहिला पर्याय आहे 1, दुसरा पर्याय आहे 18, तिसरा पर्याय आहे 81 आणि चौथा पर्याय आहे 90. हे 4 पर्याय आहेत. तुम्हाला 30 सेकंद वेळ, अर्धाच मिनिट, अर्धा मिनिटापेक्षा जास्त यायला गरज नाही. बघा आलं पण उत्तर छान. किती येणार आहे बघा, बऱ्याच जणांचं उत्तर आलेलं आहे तिसरा पर्याय. तर आपण चेक करून पाहू शकता तुमचं किती आलं, सांगा कमेंट बॉक्स मध्ये टाका. तुम्ही कमेंट करू शकता तुमचं उत्तर किती आलं, यम बरोबर किती आलं ते तुम्ही टाकू शकता. बऱ्याच जणांचं उत्तर 81 आलंय, म्हणजे यम बरोबर 81. पर्याय 81 का, तिसरा पर्याय बरोबर ना. सांगा, चला सोडून देऊ. पुन्हा कोणाचं आलं, चला बघा. आपण हे उदाहरण आपल्याला डायरेक्ट पण येऊ शकतं. बघा हे उदाहरण आपल्याला आपण स्वतः सुद्धा सोडवू शकतो किंवा पर्याय ठेवून पण पाहू शकतो. बरोबर आहे की नाही. बघा आपल्याला जर एखादं उदाहरण येईना तर आपण काय करायचं, ते पर्याय ठेवून पाहायचं. काय करायचं, पर्याय ठेवून पाहायचं. बघा पहिला पर्याय ठेवू एमच्या जागी. सांगा पहिला पर्याय काय, 1 ठेवू. 1 गुणिले 1/9 सोडवा. 1 गुणिले 1 किती, 1च. अंशछेद 9. काय उत्तर आलं आपलं, 1/9. आपल्याला उत्तर किती पाहिजे, पहिला पर्याय आहे का बरोबर, दुसरा पर्याय ठेवा. चला 18 गुणिले 1/9 सोडवा. चला 9 1 9, 9 2 18, 9 2 गुणिले किती आलं उत्तर, 2 आलं. आपल्याला उत्तर किती पाहिजे, 9 पाहिजे. गुड. चला पुढं तिसरा पर्याय ठेवा. 81 गुणाकारामध्ये 1/9. आता काय, या 9 ने 81 ला गुणाकार भाग घालू शकतो. 9 1 9, 9 9 1, या दोन्हीचा काय असतो गुणाकार. 9 1 9. उत्तर किती आलं आपलं, 9 आलं का. म्हणजे यम च्या जागी काय असणार आहे, 81. यम च्या जागी काय असणार आहे, 81. मी आशा करतो सर्वांना समजलं असेल. समजलं असेल. समजलं ना. काही उदाहरण असे असतात ते पर्याय ठेवल्यानंतर आपल्याला वेगामध्ये सुटू शकतात किंवा पाहिलं तर लक्षात येतं आपल्याला उत्तर 1 पाहिजे. बाबा इथं 1/9 आहे, आपण इथे 81 ठेवलं. 9 9 81, 9 गुणिले 1 9. हे कधी होणार आहे, पण सरावानं होणार आहे. असं पाहून सुद्धा, उदाहरणाकडे पाहून सुद्धा आपलं उत्तर येऊ शकतं, पण याच्यासाठी खूप सराव करणं गरजेचं असतं. सरावाशिवाय ही गोष्ट शक्य नाही. चला पुढचं गणित, पुढचं उदाहरण दिसलंय तुम्हाला, वाचू शकता. मी याला पर्याय दिलेले नाहीत. 3 7 1 या अंकापासून 5 अंकी मोठ्या अंकी राहिले का, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. कसली संख्या तयार करायची, मोठ्यात मोठी. हे अंक वापरायचं. तुम्हाला 30 सेकंद वेळ.
30 सेकंद सुद्धा जास्त होता त्या गणिताला. आपण वेळ देतोय तोपर्यंत माझं मी काम करतो. काय आपला वेळ वाचणार आहे, बरोबर आहे की नाही. आपण फळा क्लीन करून घ्यायचा असतो म्हणजे तुमचं उत्तर येईपर्यंत माझा फळा आपलं काम पण येत होतं. गुड. बऱ्याच जणांचं झालंय बघा. 5 अंकी संख्या तयार करायची आहे. सांगा बरं. 77,000. सांगा आणखी. बरं एक जणाचं लिहून घेतो मी. 77,700. आता वेगळं आणखी कुणाचं आलंय सांगा. आलं वेगळं बोला. मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या. हे उत्तर माझ्या मते हे उत्तर बरोबर आहे. माझ्या मते हे उत्तर बरोबर आहे ना. याच्यापेक्षा मोठी कोणती होऊ शकते हे अंक वापरून. नाहीच होणार. लहानात लहान सांगा बरं. आता याच्यामध्ये दुसरं गणित पण होऊ शकतं ना आपल्याला. ही मोठ्यात मोठी झाली. लहानात लहान करा बरं तुम्ही. 11,000. लिहू तुम्ही सांगितलेली संख्या सांगा. 11,000 तुम्ही सांगितलेली लिहितो मी. सांगा लहान संख्या. बघा प्रत्येक जणांना वेगवेगळं नका सांगा. ही मोठ्यात मोठी झाली ना. सांगा आता छोट्या छोटी. 11,137 हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. 11,300 कसं 71. 11,000 कोण म्हणलं होतं. 11,371 नाही 11,317 म्हणलं होतं कोणतं. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. काय ही मोठ्यात मोठी ही छोट्यात छोटी. काय अवघड आहे. किती अंकी करायची आपल्याला. 5 अंकी. बरोबर आहे की नाही. अंक किती दिलेत 3 दिलेत. मग मोठ्यात मोठी सांगितली तर त्यातला मोठा अंक 3 वेळा घ्यायचा. राहिले छोटे अंक घ्यायचे. लहानात लहान विचारले तर लहान अंक 3 वेळा घ्यायचा. याच्यापेक्षा करा बरं छोटी होते का सांगा मला. अंक हेच पाहिजे. आपण तुम्ही अंक बदलला मग काय होणार ना. हेच अंक पाहिजे. सांगा याच्यापेक्षा छोटी करून दाखवा. 10,000 होईल का. कारण आपल्याला हे अंक दिले. आपली अट काय आहे हेच अंक वापरायचे. याच्यापेक्षा छोटी करून दाखवा मला. चला नाही होणार. होईल का. हे जर 3 मी इथं घेतलं तर 13,000 होईल ना. कळलं का. म्हणजे उदाहरण सोपं वाटतं परंतु त्यामध्ये ज्यावेळेस मी सुरुवातीला उदाहरण सांगितलं ना ज्यावेळेस आपण ते सोडवायला जातो त्यावेळेस त्यातली अडचण समजते. आपल्यातल्या बऱ्याच जणांनी उत्तर सांगितलं 11,317 पण याच्यापेक्षा लहान आहे ना. 11,137 लहान का 11,317 ही लहान ना. म्हणजे उदाहरण सोपं असतं. मी भाकरीचं उदाहरण दिलं ना. भाकरीचं दिलं ना. भाकर वाटते सोपी करायला अवघड असते. आणि खायला जावा खायला त्याच्यापेक्षा सोपी वाटते. बरोबर आहे का. पण ज्यावेळेस आपण करायला घेतो त्यावेळेस त्यातल्या अडचणी आपल्याला समजतात. आणि ज्यावेळेस आपण स्वतः सराव करतो त्यावेळेस परीक्षेमध्ये ते उदाहरण वेगामध्ये सोडवता येतं. चला पुढचं उदाहरण देऊ. पुन्हा कोणाला उदाहरण सोडवायचं आहे सांगा. चल सोपं उदाहरण आहे बघा. द म्हणजे काय रे. दही. द म्हणजे दही. बेरीज 70 ए म्हणजे काय येडका. आणि बेरीज 1400. शे म्हणजे काय. शे म्हणजे काय बरोबर किती. पर्याय देऊ. करा तुम्हाला 1 मिनिट वेळ आहे. आयुष्यामध्ये आपल्याला सर्व ऐकतं मिळत सगळ्या गोष्टी ऐकत्या मिळत
नाही. काही गोष्टी आपल्याला शोधाव्या लागतात, काही गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात. सर्वच उदाहरणं शाळेतील सरांनी सोडवून द्यावी अशी अपेक्षा करायची नाही. याचं उत्तर आलं असेल. फास्ट उत्तर. 2 जणांचा हात वर तुमच्या शाळेत. तुम्हीच पाठीमागे बघू नका. तुम्हालाच बोलतोय. हात वर केलाय का? पाठीमागच्या का नाही केला? त्याला सुटलं नाही. त्याला का दही वाटलं का? 40 दही. हा चला सांगा उत्तर. मी इथं लिहून गेलो तुमचं उत्तर. पर्याय नंबर सांगा मला. हा झाला. याच्या व्यतिरिक्त कुणाचं वेगळं उत्तर आहे का? नाही. आमचं सर झालंच नाही. सर आम्हाला वेळ द्या. बरं घ्या. 10 सेकंद शेवटचे. चला आपण शेवटच्या 10 मिनिटात काय करणार माहिती आहे का? आज ओरली प्रश्न घेणार आहे. ओरली म्हणजे काय? मी प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तर द्यायचं असं घेणार. ओरली म्हणजे काय? मी फक्त प्रश्न विचारणार, 5 प्रश्न विचारणार, त्याची उत्तर तुम्ही द्यायची फळ्यावर न लिहिता. साधे प्रश्न विचारणार. लक्षात ठेवा. शेवटचे 5 मिनिट राहिल्यावर मला 10 मिनिट राहिल्यावर आठवण करा. चलो फास्ट. याच्या व्यतिरिक्त कुणाचं उत्तर नाही. चला 40 दशक म्हणजे किती? गुड. दशक म्हणजे 10. आता हे सर्वांना माहित आहे. दशक म्हणजे 1 0 1 0 द्यायचं. पुढं 70 एकक म्हणजे सुट्टे 70 इथंच मांडा. आता दशकाच्या शतकाच्या खाली माणसं असा. बरोबर. चला पुढं 14 शतक. 14 शतक म्हणजे किती? 14 लिहायचं. शतक म्हणजे 100 2 0. 14 कसं लिहू? इथनं लिहू का? इकडून लिहायचं. 1 2 एकक दशक शतक हजार. यांची काय करायची? का बेरीज करायची? मला वजाबाकी करू वाटतं. मी करू शकतो का वजाबाकी? का? तिने बेरीज सांगितले ना. तिने लाडू दिलं. प्रजासत्ताक दिनाला लाडू दिलं नाही. मला जिलेबीच पाहिजे. चालेल का? तिने बेरीज दिली म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? बोला की. चला करा. 0 0 0 0 0 0 0 0 0 7 8 8 8 नाही 4 4 किती आलं उत्तर? 1870. मग ह्याच्यावर एक प्रश्न विचारणार मी तुम्हाला. विचारू मग मला सांगा. 1870 बरोबर आहे तुमचं उत्तर. पण तिथं जर असं विचारलं असतं किती दशक? किती दशक असा प्रश्न असतो. 187 दशक आहे. 1 0 जाणार ना. कारण बघा 187 दशकचं काढा. म्हणजे प्रश्न तिथं काय विचारला नीट बघायचं. आपल्याला नव्हतं विचारला पण मी तुम्हाला सांगितलं. ओके डन. छान सोडवता उदाहरण. आता सराव झाला ना? काय झाला? बरं एक प्रश्न विचारतो. बघा. वस्तुमान मोजण्याचं प्रमाणित एकक कोणतं? कोणतं? ग्रॅम. परीक्षेमध्ये असा साधा सोपा सरळ प्रश्न येऊ शकतो. धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते? असा साधा सोपा सरळ प्रश्न येऊ शकतो आणि आपण पलटी खाऊ शकतो. म्हणून आपल्याला वस्तुमान, लांबी, धारकता, स्वरा हे माहीत पाहिजे. धारकता मोजण्याचं प्रमाणित एकक मीटर. वस्तुमान मोजण्याचं आणि लांबी मोजण्याचं मीटर. आणि आता मी प्रश्न विचारतो. वस्तुमान मोजण्याचं किंवा धारकता मोजण्याचं सर्वात लहान एकक कोणतं? मिलीलीटर. बरोबर. आणि वस्तुमान मोजण्याचं मिलीग्रॅम. बरोबर ना. असू शकतं मिलीग्रॅम. मी सांगितलं होतं ना. मी सेंडे मी डे हे के म्हणजे काय? मी म्हणजे मिली,
से म्हणजे सेंटी, मी सेंडे, डे मीन्स देसी, मिली सेंटी देसी, परत काय मिली मी मीटर, बरोबर. पुढं डे डेका, हे हेक्टो आणि पुढं किलो. सांगितलं विसरला का? मी पुढच्या तासाला आणखीन एकदा याच्यावर सांगतो. पुढच्या तासाला मी याच्यावर मला समजून सांगतो, तुम्ही विसरला असला तर. चला पुढं घेऊ का? का नको? कंटाळा येत नाही ना? येत नाही कंटाळा? छान. असंच बोलत जा, कंटाळा येत. कंटाळा केला तर आपलंच नुकसान आहे. दुसऱ्याच कोणाचं नुकसान आहे का? चला पुढं 25,270. इकडे यामध्ये रुपयामध्ये 100 रुपयाच्या जास्तीत जास्त नोटा किती येतील? चलो चलो पर्याय देऊ पर्याय. पहिला पर्याय आहे 25. इकडे घेतो म्हणजे वेळ आपला 25. दुसरा पर्याय आहे 2527, 252, 527. सांगा जास्तीत जास्त किती नोटा येतील? 100 रुपयाच्या पाहिजे. 100 रुपयाच्या पाहिजे. चला मी तोपर्यंत इकडे पुसतो, तुम्हाला वेळ देतो उदाहरण सोडवायला. चलो इकडे एक उदाहरण लिहू का? नको नको, तुम्ही कन्फ्युजन का लिहू? येतो तोपर्यंत फास्ट होते, तुम्हाला वेळ पण मिळतो, निघतो आपला वेळ वाचे ना. त्या उदाहरणाचं उत्तर सांगा, तोपर्यंत मी हे उदाहरण लिहून ठेवले फक्त, याच्याकडे काय बघू नका तुम्ही आता. हे सोडवू नका, हे फक्त सोडवा. चला चलो आपलं उत्तर झालंय. चला पुढे बघा. नाही लक्षात आलं? नाही लक्षात आलं? बघा रे, कुणाच्या लक्षात आलंय? नाही लक्षात आलं कुणाच्या? इकडे बघा. एक जणाचं 3 नंबर उत्तर आले. चला पुढे अजून कोणाचं वेगळं याच्यापेक्षा? चला पुढे बघा, समोर बघा, परत लिहा. समोर बघा. 25,270 रुपये. किती एकदम सोपं आहे बघा, एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. आपल्याला काय करायचंय? किती रुपयाच्या नोटा करायच्या तरी? जास्तीत जास्त म्हटले. इकडे बघा पुढे काय म्हटले? मग आपण जास्तीत जास्त किती घेऊ शकतो नोटा? तर एकदम सोपं, 100 म्हणजे 2 शून्य ना. हे काढायचं फक्त. 70 रुपयामध्ये घेऊ शकतो का? 70 रुपयामध्ये 100ची नोट घेऊ शकतो? मला एवढं सांगा. एवढ्यात घेऊ शकतो ना. म्हणजे किती झालं 100 रुपयाच्या नोटांना? सांगा बरं. 2000. बघा हे असं होतात का? 25,200. ह्यातले 25,200 काढा ना, आणि राहिले किती? 70 रुपये. झाले का 25,270 रुपये झाले का? मग जास्तीत जास्त किती नोटा घेऊ शकतो? 252 नोटा घेऊ शकतो. बरोबर आहे का? कळलं का नाही?
कळलं का? काय करायचं? 100 रुपयाचे विचारले ना, हे सोडा ना फक्त 70 रुपये एकक आणि दशक. हा 70 रुपयामध्ये 100ची नोट येणार आहे का? हा याच्या अगोदरचे ना 252. आणि जर समजा मी विचारलं हेच अंक लिहितो 2005 किती आहे 25,270 मध्ये 10 रुपयाचे किती येतील रे जास्तीत जास्त? 2527 नोटा 10 रुपयाची येणार. काय अवघड आहे का याच्यात? नाही ना. जर समजा 1000 रुपयाची विचारले तर आता 1000 रुपयाची नोट नाही आपल्याकडे. आहे का 1000 रुपयाची नोट? आहे का 1000 रुपयाची नोट? अरे चलनामध्ये 1000 रुपयाची नोट आहे का आता? तरी पण आपण बघूया कसं किती येणार? 270 मध्ये येणार आहे का? हा नाही म्हणजे 25 नोटा 1000 रुपयाची येणार आहे. आता नाही परंतु आपण हे सरावासाठी पाहिजे. एखादं उदाहरण सोडवा चला. सर्वांनी प्रयत्न करायचा. सर्वांनी प्रयत्न करायचा. चुकू द्या. चुकलं तरच शिकणार आहे. बरोबर आहे का? इथं चुकू द्या. चुकलं तर परीक्षेमध्ये चुकायचं नाही आपल्याला. काय जणांचा चौथा पर्याय आलाय? चला दुसरा अजून कोणाचा आलाय? तुझा किती आलाय? चौथा. तुझा सांग ना. चुकू दे सांग. हेच बरोबर असेल असं आहे का? तुझं पण बरोबर असू शकतं. सांगा. मी परत सांगतो फक्त सांगा. हा तर येणार नाही ना कोणाचा? हा तर कोणाचा आला नाही ना? ज्याचा हा आला ना त्यानं काय करायचं माहिती आहे का? ज्याचा पर्याय हा आला ना त्यानं काय करायचं? काहीच करायचं. काहीच. दुपारी सुट्टीत भात खायचं. म्हणजे हा पर्याय येणार. हा तर असं कुठं नाहीच ना. पेक्षा लहान पेक्षा मोठा बरोबर आहे. तिन्ही पैकी येऊ शकतो. काय जणांचा 2 आलाय? काय जणांचा 4 आलाय? काय जणांचा 2 आलाय? चला आपण चेक करू. म्हणजे याच्यावरून मला असं कळतं मला याच्यावरून असं कळतं पदावलीमध्ये आणखीन कन्फ्युजन आहे. मला अपेक्षित काय होतं? सर्वांचं एकच उत्तर यावं. काय जणांचं ऐका ना. काही जणांचं वेगळं आलं काही जणांचं वेगळं आलं म्हणजे आणखीन कन्फ्युजन आहे. चला सोडूया. चला याच्यामध्ये काय करणार आहे? 0 गुणिले 8 0 गुणिले 8 बेरीज 10 बरोबर 10. इथं चौकोन आहे बरोबर. आता पुढं 121 भागिले 11 11 वजा 1 बरोबर 10. आणि याला भागाकार आला नाही तुम्हाला? मग भागाकार आला किंवा नाही सांगा. मी करतो. 121 भागिले 11 11 1 11 भागाकार शिका. 11 1 11 0 बरोबर का? माझं काय चुकतंय? मग सांगा कोणतं चिन्ह येईल? बरोबर. मग काय कशात चुकलं तुम्ही सांगा. कशात चुकला? हे उत्तर दिलेलं कशात चुकलं सांगा तुमचं? फक्त 11 उत्तर केलं का? आणि तो माझा 1 आहे ना. कसं होतंय? अरे एवढी सोपी पदावली चुकायची नाही परत. काय अवघड होत रे? 8 0 अगोदर गुणाकार करायचा. 8 0 0 0 बेरीज 10 इथं 121 भागिले 11 11 वजा 1 11 वजा 1 10. कोणतं उत्तर येणार आहे? ठीक ओके. परत गडबड करू नका. गोंधळ तर
करूच नका. चला गणित देतो तुम्हाला पुढचं. 1200 चे 30% यायला पाहिजे. हे उदाहरण सोपं आहे एकदम. 1800 चे 75% मी पर्याय देणार नाही आता. चला बरोबर किती? 1 मिनिट वेळ असू दे. इकडे उदाहरण पुस्तक इकडे एक उदाहरण लिहून ठेवतो मी. त्याला तुम्हाला 1 मिनिट वेळ देतोय, कारण तुम्ही पदावली पण चुका लागला. परत पुन्हा मला पदावली शिकवावं लागते का परीक्षेपर्यंत? चला सोडवा, बसू नका. चलो फास्ट झालं उत्तर. त्याला पर्याय पाहिजे. कोणत्या त्याला पर्याय पाहिजे? या दिलेच नाही. हे सोडवायचं ना उदाहरण. हे सोडवा अगोदर. हे उदाहरण अगोदर सोडवा. चलो पर्याय देणार ना मी याला. 40 आलं का? काय 40? फक्त 40? याचं 40 आलं. दोन्हीचं म्हणजे बेरीज करायची. दोन्हीचं काय सांगते? दोन्हीची बेरीज करून सांग. इथं चिन्ह दिसते ना बेरीज. काय आलं? 64 उत्तर आलं. चलो झाला. अरे मी हे उदाहरण दिलं, हे उदाहरण लिहिलं, तोपर्यंत व्हायला पाहिजे. सोपं आहे उदाहरण. 64% टक्के विचारलंच नाही तुला. टक्केच कुठं विचारले? फक्त किती म्हणून विचारले. पर्याय देऊ का? पर्यायामध्ये 64 नाहीच. आता कसं आहे? चलो मी सांगतो आता. चला 1200 चे 30% कसं लिहिता रे तुम्ही? कसं लिहिलं हे तर सांगा मला. 1200 चे 30% कसं लिहिलं तुम्ही? 1200 लिहिलं. काय लिहिलं? 1200 चे 30%. 1200 30% कसं लिहितो रे आपण? 100 भागापैकी 3 भाग ना. मग का चुकता रे तुम्ही? हे 30 भागिले 100. काय अवघड आहे आता? आदिती असंच लिहायचं ना. 1200 चे 30% म्हणजे 1200 चे 30%. 1200 गुणिले 30 अंशात 100 बेरीज. चला आता 1800 सांगा कसं लिहू? 1800 गुणिले चला पुढं 75 भागिले 100. 100 पैकी 75 लेता लागली. पी पाणी पी. नवीन बाटली आणली. हा 1200 चे 30% कसं लिहिणार? 1200 गुणिले 30% कसं लिहितो? 100 पैकी 30. 75% म्हणजे 100 पैकी 75. म्हणजे याचे काढायचे आपल्याला म्हणून पुढे. चला पुढे. आता गुणाकार येतो तुम्हाला? येतो का वेदांत? चलो ह्या 2 शून्याला हे 2 शून्य केले. किती झालं? या दोन्हीचा गुणाकार 12 गुणिले 30. तोंडी येतो का नाही? काहीतरी हो. 12 गुणिले 30 सांगा. 12 त्रिक शून्याला शून्य. 360 आलं का? बेरीज करू का? का बेरीज करायची? तर बेरीज. आता याचं काढायचं. काढू का? चला या 2 शून्याला सांगा काय राहिलं? 18 गुणिले 75. गुणाकार येतो का?
18चा पटापट आहे का? चला मग सांगा मला. 75 गुणिले 18 सांगा चला. 18 पंच पाठायला ना 18चा पाठा कुठे गेला? 18 पंच 90 ला 90 ला 0 अच्छा आले 18 7 पाढे पाठ करा. पाढे पाठ पाहिजे. डोळं झाकून बसा. डोळं झाकून पाडा म्हणजे पाडा पाठवतो का? मग पाढे पाठ पाहिजे. 18 7 126 9 किती आलं मग? बेरीज 1350. यांची बेरीज शून्याला 6 5 4 3 1 ला काय अवघड? किती आलं मग? 1000. अरे वाचायला पण येणार का तुम्हाला? 1710 होतं. मग आमचं आलतं 64. कुठं आलतं? झाडावर ना. कुठं आलतं? या पद्धतीने सोडवायचं. एकदम सोपं उदाहरण आहे. तुम्ही क्लास संपल्यानंतर हे उदाहरण परत एकदा पहा. हे उदाहरण परीक्षेमध्ये असतं बरं का. तुमचे 2 गुण जातील. जाऊ द्यायचे नाहीत आपल्याला हे 2 गुण. याचं एक उदाहरण घेईन मी वाटल्यास. आणखीन एक सरावासाठी घेऊ का? पण आता हे उद्या याच्यानंतर घेतो. हे उदाहरण सोडवा. हे का पुसायचं नाही आपल्याला. याच्यावरून एक उदाहरण तुम्हाला मी घेणार आहे. याच पद्धतीचं एक उदाहरण घेतो. सोप्यातलं घेतो. हे सोडवा म्हणजे हे पुसतो. म्हणजे हे तुम्हाला परत टेली करता येईल. इकडे पाहता येईल. म्हणून इकडे पुसत नाही. चला हे सोडवा. चलो मी ऐकायला सांगितलं. हे आलं बघा कोणाचं. आणखीन कोणाचं वेगळं? याच्यापेक्षा वेगळं उत्तर कोणाचं नाही. तर मी अपेक्षा व्यक्त करतो की हेच उत्तर असावं म्हणतोय. मी सोडवलंय का? आणखी मी सोडवलंय का? मला उत्तर माहिती आहे का? पण तुमचं उत्तर 6 आलंय. म्हणजे मला वाटतं तुमचं उत्तर बरोबर असावं का? तर आता परीक्षा जवळ आली ना. असा परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तुमचं उत्तर यावं. आणि तुम्ही सोडवलं अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि आता आपण पाहायचं का? चला सोडवायचं. चला सांगा. रेषाखंड काढायचे ना. बरोबर ना. बरोबर. चला सांगा रेषाखंड काढा. इथं आणखीन कसा? BC झाला. आणखीन सीडी होतो सीडी. आणखीन एडी पण होतो का? छान. चला आणखीन एडी. आणखीन काय होतो? AC होतो ना. होतो ना AC. बीडी पण होतो. आणखीन काय होतो? बस खाली. आणखीन काय होतो? झालं ना. मोजा ना मग आता. 1 2 मोजा. तुम्हीच मोजा. सांगा तुमचं उत्तर 6. काय झालं? 5 का 6? एक सांगा. कन्फ्युज होऊ नका. मला उत्तर सांगा. मला गणिताचं उत्तर सांगा. गणित वाचलंय तुम्ही? काय वाचलंय गणित? आणखी किती रेषाखंड काढता येईल? आणखी किती? पहिला तिने काढून दिलाय ना रे. तो मोजायचा का रे? मग तुम्ही कसं काय मोजू शकता? अरे तुमच्या लक्षात येतंय? आलंय लक्षात? अनन्य लक्षात आले? काय आलंय लक्षात तुझ्या? काय प्रश्न होता? आणखी किती काढू शकता? त्यांनी एक दिलाय.
आणि याच्यानंतर किती काढू शकता? किती काढले याच्यानंतर? 1 2 3 4 किती काढले? 1 2 3 4 5 काढले ना. मग आणखी 6 काढू शकतो का? किती काढू शकतो? म्हणजे गणित येतं, फक्त तुम्ही नीट वाचत नाही. मग काय उपयोग आहे तुमचा? यायचं इथं बसायचं, सर सर बोलते त्याला होय होय मान हलवायची. हा, तुम्हाला गणित पण व्यवस्थित वाचता येत नाही का? गणित काय विचारलं तुम्हाला? या वर्तुळामध्ये किती रेषाखंड काढता येतील असं गणित आहे का? बोला की आता का बसला ग? काय गणित आहे? आणखी किती रेषाखंड काढता येतील. आणखी म्हणजे काय? पहिला दिलेला सोडून. कळलं का? ए बोल की. मग किती? आपलं उत्तर काय यायला पाहिजे? 5 यायला पाहिजे. आपलं उत्तर आपण 6 सांगून रिकामं. सर बघा तुमच्या तुम्ही, है की नाही? म्हणजे आपण एवढ्या परीक्षा घेतो, एवढा सराव घेतो, तरी पण आपल्याला गणितही वाचायचं कष्ट घेऊ वाटत नाही. मग कसं येणार परीक्षेमध्ये? उत्तर तुम्ही काढता, फक्त कशामुळे मार्क गेला तुमचा? कशामुळे गेला? तुम्ही गणित वाचलं नाही. तुम्हाला काय असा प्रश्न होता का, या वर्तुळामध्ये किती रेषाखंड काढता येतील, म्हणजे हे बिंदू जोडून किती रेषाखंड, असा प्रश्न होता का? एक रेषाखंड त्यांनी दिला होता, मी वेगळ्याने लिहिलाय बघा, तुम्हाला समजावं म्हणून हा दिलाय. आणि आणखी किती काढले तुम्ही? 6 काढले. मग असं नका करू. नुकसान माझं आहे का तुमचं आहे? ठीक आहे, ओके. हे आणखी याला सूत्र सांगितलं होतं, कोणाच्या लक्षात आहे का? हे सोडवायचं कसं? समजा जास्त दिले, 2 मिनिटं सांगतो. समजा असं दिले मी, किती आहे ते? ए बी सी डी ई. आता 5 बिंदू दिले आणि हे जोडून एकमेकाशी जोडून आपल्याला रेषाखंड तयार करायचे. किती रेषाखंड काढता येतील? त्याला सूत्र दिलं होतं मी. हे कमी होते म्हणून आपण काढले, ड्रॉ केले ना, रेषाखंड काढले, मोजले. परंतु जास्त दिलं, समजा आणखी इथे एक दिला ई वाला, कसं करणार? आता हे कसं काढणार? त्याला ये, ह्याला ये, ह्याला ये, त्याला ते, त्याला ते, त्याला ते, सगळी जाळी होईल ना. बघा काढू आपण. किती बिंदू आहेत? 1 2 3 4 5 6. हा एक जोडला. आणखी सांगा. ए बी जोडू शकतो का? बी बी सी ई सी सी डी ई डी ए. आणखी ए जोडू शकतो, हे जोडू शकतो, हे जोडू शकतो, हे जोडू शकतो. आणखी बीडी जोडू शकतो. बीसी काय? बीसी जोडला ना, बीसी. हा बीसी. आणखीन आणखीन ई ई ई काय काय ई सी म्हणा की. आणखीन आणि आता सांगितलं मोजा. आता सांगितलं मोजा. काय सगळं कन्फ्युजन होईल का नाही? जाळी तयार झाली ना. मोजा बरं का, मोजा. कोणाचं किती येते बघू. आपला 10 मिनिटं 5 मिनिटं हे मोजायला जाणार का नाही? आणि मग परीक्षेत कसं उत्तर येणार? परीक्षेत जर असा प्रश्न विचारला की बाबांनो, या वर्तुळावरील हे सर्व बिंदू जोडून किती रेषाखंड तयार करता येतील, असा प्रश्न विचारला, मग कसं करणार? त्यासाठी काही गोष्टीला आपल्याला सूत्र टेक्निक माहित पाहिजे. किंवा आणखीन एक बिंदू वाढवला, मग तर आणखीन जास्त जाळी होईल की नाही? बरोबर आहे की नाही? मग याला एक सूत्र आहे. असं जर मोजत बसला 1 2 3, हे कुठला गेला, ती कुठला गेला, सगळं तरी पण एक राहिला आपला. तुमच्या पण लक्षात आलं नाही, माझ्या पण आलं. मग हा राहिला. ई डबल झाले रे, तर सांगा ना दुसरं नाव. म्हणजे असं राहू शकतं की नाही? आपल्याला एखादा ड्रॉ करायचा पण राहू शकतो, म्हणजे आपलं उत्तर चुकू शकतो. म्हणून याला एक सूत्र आहे, ते लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, याच्या अगोदरही सांगितलेलं आहे.
काय करायचं, बिंदू मोजायचे. मोजलेले बिंदू किती आहेत बिंदू? 6. ह्या जेवढे बिंदू आहेत ना त्या बिंदूंना n म्हणायचं. n किंवा राहू दे, हे राहू दे, सोपं सांगतो. हे परत n काय, s काय, हे कन्फ्युजन होणार. बिंदू मोजा. मोजले बिंदू 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. 6 गुणुले त्याच्या मागची संख्या घ्यायची, यो 5 भागिले 2. 2 का 2? कारण 2च बिंदू जोडायचे ना. किती बिंदू जोडायचे? म्हणून 2. हे 2 का? तुम्हाला प्रश्न पडला असेल ना 2 का? कारण आपल्याला 2च बिंदू जोडायचे म्हणून 2. चला आता ह्या 2 ने 6 ला भागावू शकतो का? नंतर गुणाकार करा. किती आलं? चला 6 30 भागिले 2. चला पुढे 15 आलं बघतो. ह्या म्हणजे हे जोडून आपण किती रेषाखंड तयार करू शकतो? 15. बघू बरं येतात का? किती चालू करा? 1 मी खून करतो त्याच्यावर. 1 2 3 4 5 6 आलं. हा 7 हा 8 हा 9 बरोबर. आता पुढला हा 10 11 12 झाला. हा मोजलाय 12 झाले का आपले? लक्षात ठेवा हा मोजलाय. अजून कुठला राहिला? हा राहिला बघा. हा 13 बीडी कुठला राहिला? हा 14 एफडी पुढे एफडी. आता कुठला राहिला बघा? 15 झाले ना आता? झाले 15. म्हणजे मला सांगायचं काय माहिती का, कन्फ्युजन होतं. इथं फास्ट निघतं का इथं निघतं? समजा 7 बिंदू दिले तर काय करायचं? 7 गुणिले 6 भागिले 2. 7 सक 42. 42 भागिले 2 21. याच्यापेक्षा 6 वाढले ना अजून ह्याच्यात. कन्फ्युजन कमी होईल का जास्त होईल? तिथं जास्त होईल. म्हणून या पद्धतीने हे उदाहरण सोडवता येईल का याच्यामध्ये? हो येतं. किती बिंदू आहेत? 1 2 3 4. मागची घ्या 3 भागिले 2 4 त्रिक 12. 12 भागिले 2 6. 6 काय आलं? सर्व बिंदू जोडल्यानंतर रेषाखंड. पण त्यांनी 1 दिलता म्हणजे 1 कमी केला पाहिजे ना. किती उत्तर येणार आहे आपलं? बघा उदाहरण सोपं असतं, परंतु आपण वाचण्यामुळं गडबडीमुळं काही असे ना आपण चुकू शकतो. म्हणून लक्ष द्यायचं. चला ओके. आपल्याला काय घ्यायचं होतं? याच्यासारखं एक उदाहरण घ्यायचं होतं. चला 5 मिनिटात आपण आता संपतो. चल तुम्ही 10 मिनिटात असं काय? चल 900 चे 30%. चल ते सोडवा बरं. करणार कसं करणार? हे उदाहरण मी सोडवतो. हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आणि शाळेतील सरांना तुम्ही ते दाखवायचं. हे 5 उदाहरण.
ओके, म्हणजे हे उदाहरण चुकणार नाही परत तुमचं. चला सोडून दाखवतो, आपल्याकडे वेळ संपलेला आहे. 900 कसं लिहायचं? 900 गुणुले 30% कसं लिहायचं? 30% म्हणजे काय? 100 पैकी 30. 100 पैकी 30 बरोबर. या 2 शून्याला त्या 2 शून्य गेलं, काय झालं? 9 गुणुले 30 बरोबर आहे का? मग 9 गुणुले 30 काय येणार? 9 त्रिक 27, 9 त्रिक 81. किती झालं मग? 900चे 30% किती झालं? 270. मग हे लिहून घ्या आणि हे 5 उदाहरणं तुम्ही आता लगेच क्लास संपल्यानंतर किंवा तुमच्या वेळेनुसार ते तुमच्या सरांना सोडवून दाखवा. चला पटकन लिहून घ्या. 1 मिनिटाचा वेळ देतोय. झालं लिहून? सर तुम्ही काहीही सांगा, मी काही लिहून घेत नाही. तुम्ही काय अभ्यास करत? सर्वांनी वह्या पेन आला ना? वहीन पेन लिहून घ्या ना. 5 नंतर लिहायचे, सोडून दाखवायचे. काय अवघड आहे याच्या? एक सोडून दिले, इथं दिले, त्याच्यानुसार सोडवा. काहीच अवघड नाही, ते एकदम सोपं आहे. काय 2000चे 25%. ओके, चलो आपण थांबूया आता या ठिकाणी आणि उद्या आणखी नवीन प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी येणार आहोत. तर उद्या आपण भेटूया. थांबतो. धन्यवाद.